भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाची प्रेरणा घेऊन 46 देश स्वतंत्र झाले. त्यानंतरच्या 10 वर्षात इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी असताना सुद्धा या देशाचा पंतप्रधान ती दूर व्हावी म्हणून काही करतो का, काही बोलतो? हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आमच्या ज्येष्ठांचा अनादर करण्याची आमची संस्कृती नाही. जर कोणी करणार असेल तर थोबाड फोडून काढू त्याचं. ही भाषा चालणारच नाही या देशात, या राज्यात. हाच महाराष्ट्र धर्म आहे. या सत्याचा आग्रह धरण्याची आपली तयारी आहे का? वाटेल ती किंमत चुकवून त्या सत्याचा आग्रह धरणार की अहिंसा म्हणजे घाबरट आहोत म्हणून अहिंसा नाही, हिंसा करण्याची पूर्ण ताकद आहे. प्रवीण दादा, प्रदीप दादा, सर्वप्रथम आपले आभार मानतो की आपण मला इथं बोलवलं आणि इथं जमलेल्या माझ्या सगळ्याच बायोलॉजिकल बंधू भगिनींना. गांधींच्या स्वप्नातील भारत, तर याच्यामध्ये ॲक्च्युली रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आहे आणि ती कविता गांधींचं भारताबद्दलचं स्वप्न सांगणारी आहे. जी कविता अशी आहे, चित्त जहाँ भयविहीन शीर्ष जहाँ उच्चरे, चित्त जहाँ भयविहीन शीर्ष जहाँ उच्चरे, सत्य का गंभीर जहाँ वाणी का उत्सरे, ज्ञान जहाँ मुक्त रे, भेद ओ प्रभेदमयी कुंचित दीवार बिच, घिर घिर कर जगत जहाँ नाही खंड खंड रे. हा गांधींच्या स्वप्नातला भारत होता, जिथं प्रत्येक माणूस हा भयमुक्त असेल, त्याची ताठ मान असेल, ताठ मानेनं तो जगू शकेल. इथं ज्ञानमुक्त असेल, इथं सत्याचं गांभीर्य असेल ज्या देशामध्ये, आणि कुठल्याही भेदाभेद या माणसांमध्ये जिथं नसेल, तसा भारत गांधीजींना अपेक्षित होता. आज तसा आहे का, हा आपण आपल्याला विचारण्याचा प्रश्न आहे की त्या स्वप्नातला भारत आपल्याला आजही हवासा वाटेल आपल्यासारख्यांना. पण त्या दिशेने आपण काही केलंय का, की समोरचा माणूस भयमुक्त असावा, निर्भीड असावा, यासाठी आपण काही करतो आहोत का? व्यवस्था आणि सरकारला तर तुम्ही घाबरलेलेच पाहिजेत आणि ते कसोशीने प्रयत्न करतायत की या देशातला माणूस हा जास्तीत जास्त भयग्रस्त असेल, तो गुडघ्यावर टेकलेला असेल, आर्थिकदृष्ट्या त्याला इतका बेजार केलेला असेल. कारण या फॅसिझमच्या गरजा आहेत, मूलभूत गरजा आहेत की माणूस हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असावा, तो सरकारच्या दयेवर असावा, म्हणजेच तो एकाधिकारशाहीचं, हुकुमशाहीचं काय असेल, जेवढं म्हणणं असेल ते तो मान्य करेल. आणि याचे त्यांनी असे अनेक प्रयोग करून बघितलेत. आपल्याला नोटबंदीचा काळ आठवत असेल, रोज नियम बदलत होते, रोज 2-2, 3-3 वेळेला नियम बदलत होते. कधी 2,000 रुपये भरा, मग 4,000 रुपये बदलून मिळतील, मग बोटाला शाई लावली जाईल. वाटेल ते करत होते आणि आपण सगळं सहन करायला तयार होतो आणि ते सहन करत होतो. तर हा तो प्रयोग होता, लोकांना आर्थिकदृष्ट्या इतकं अपरिहार्य लाचार करून ठेवायचं. आता आणि असे अनेक मार्ग, म्हणजे मगाशी जो उल्लेख झाला, जिथं न्यायमूर्तीचा खून होतो, न्यायाधीशाचा जिथं खून केला जातो, तिथं न्यायव्यवस्था घाबरवण्याचा प्रकार तर आहेच आहे. त्याच्यात जास्त गंभीर बाब ही आहे की न्यायव्यवस्था ज्यावेळेला घाबरलेली असेल, त्यावेळेला सामान्य माणसांनी न्याय कुठं मागायचा? त्याला न्याय देणार कोण? कारण गरीबाला न्याय मिळणारच नाही जर व्यवस्थाच घाबरलेली असेल तर, ती यंत्रणाच पूर्ण घाबरलेली असेल तर. आणि ते हे करण्यात यशस्वी ठरतायत. जास्तीत जास्त किसान आंदोलनाच्या वेळेला आपण सर्वांनीच त्यावेळेला पाहिलेलं होतं. मला महात्मा गांधी हे म्हणजे एक बाईट मला कोणीतरी पाठवली होती, प्रदीप दादाची बाईट होती, आणि गांधी या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये तुम्ही महात्मा गांधींबद्दल कसं काय घेताय असं. तर त्यांनी दिलेलं उत्तर खूप चांगलं होतं त्याच्यावरचं. आणि तो म्हणजे विशेष भाग हाच आहे की त्यात मला दादांना एक गोष्ट या निमित्ताने सांगायची होती की मला असं वाटतं की गांधी हा एक अत्यंत आक्रमक नेता होता, इंटलेक्च्युअली अग्रेसिव्ह, आणि म्हणजे वाचाळ नव्हता सावरकरांसारखा, पण म्हणजे इंटलेक्च्युअल या अर्थाने तो अत्यंत आक्रमक होता. एक अतिशय उत्कृष्ट ऑब्झर्वर होता. म्हणजे मी पहिल्यांदा 2015 साली महात्मा गांधी भारतात परत आले होते 9 जानेवारी 1915ला, आणि त्याच्या आधी मी नरेंद्र मोदींच्या भ्रष्टाचारावरती एक मोठी कव्हर स्टोरी द वीक मॅगझिनमध्ये केली होती. आणि असं म्हणजे वातावरण सगळं झालेलं होतं. मोदींचं सरकार आलं, मी मुंबईच्या प्रेस क्लबमध्ये तर माझी टिंगल करत होते की तू एकटा येडा, तू मोदींच्या विरोधामध्ये बातमी करत होतास. आणि अर्थात माझा स्वभाव असेल किंवा प्रवृत्ती असेल की मी असं म्हणजे निराश होणं वगैरे असं काही मला होत नाही. तर त्यावेळेला मी मुंबई विद्यापीठामध्ये एक सायकोलॉजी डिपार्टमेंटला एक डॉक्टर विवेक बेलेकर आहेत, त्यांना भेटायला गेलो होतो. आणि मी त्यांना असं म्हटलं होतं की मला या निवडणुकीचं मानसशास्त्रीय विश्लेषण करून सांगा की लोकांनी या येड्याला कसं काय निवडलं. तर ते मला असं म्हटले की ही स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आलेली जी मूल्य आहेत, जी गांधींनी आपल्याला दिली, ती सत्य असेल, अहिंसा असेल, प्रगती असेल, इक्वॅलिटी आहे, जस्टिस आहे, लोकशाही आहे, ही सगळी मूल्य ही
फेम्स आहेत आणि फेमिनिन व्हॅल्यूज या कधीच पराभूत करता येत नाहीत, कारण त्या प्रत्येकाला हव्या असतात, त्या बदनाम कराव्या लागतात. आणि म्हणून पहिले एक मोठी कॅम्पेन चालली इंडिया अगेन्स्ट करप्शनची, ज्यात या मूल्यांना बदनाम केलं गेलं. आणि बदनाम करून झाल्यानंतर एक मस्क्युलिन इमेज प्रोजेक्ट झाली, जी 56 इंच का सीना, लाल आंख दिखाएंगे, एक के बदले 10 सिर काट के लाएंगे वगैरे अशा अशा पद्धतीची भाषा वापरायला लागली. आणि लोक तिकडे आकर्षित झाले, कारण ही सर्व मूल्य तर बदनाम झालेली होती. आता ही पराभूत करायची असेल तर सातत्याने पुन्हा त्या मूल्यांचा आग्रह धरावा लागेल, त्या फेमिनिन व्हॅल्यूजचा आग्रह अतिशय निग्रहाने धरायला लागेल. त्यासाठी खूप मोठी किंमत चुकवायला लागेल, कारण ही अत्यंत विध्वंसक अशी मनोवृत्ती असलेली सत्ता आता आलेली आहे. आणि अशाच पद्धतीची सत्ता ज्या वेळेला या देशामध्ये होती इंग्रजांच्या काळामध्ये, त्यावेळेला एक्झॅक्टली हीच फेमिनिन व्हॅल्यूज घेऊन महात्मा गांधी या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाला दिशा देत होते. आणि जेव्हा लोकांना त्याचं महत्त्व कळत होतं, लोक त्याला स्वीकारत होते. मला एका काँग्रेसच्या अधिवेशनात शिबिरात बोलावलं होतं लोणावळ्याला, आणि तिथं आधी जी भाषणात आलेली होती ती अशी एकदम रटाळ रटाळ, काँग्रेसकडे काय नाही आहे, इतिहास आहे, परंपरा आहे, बलिदान आहे वगैरे वगैरे. मग त्यावेळेला मी त्यांना माझी सुरुवातच मी अशी केली होती की बा काँग्रेसकडे काय नाही आहे हे मी सांगतो. इच्छा नावाचा भाग जो असतो तोच नाहीये. लढायची इच्छा असायला हवी, ती लढायची इच्छा दिसायला हवी, आणि ती जेव्हा दिसायला लागते त्यावेळेला लोक पाठीमागे येतात तुमच्या. आणि आदल्या दिवशी अशोक चव्हाण सोडून गेले होते, तर म्हटलं सगळ्यांचा असा समज आहे या पक्ष बदलणाऱ्यांचा, त्यांचा असा भ्रम आहे की त्यांच्या परिसरामध्ये ते म्हणजे काँग्रेस. म्हटलं 1885ला काँग्रेस स्थापन झाली, 1915ला गांधीजी भारतामध्ये आले. पहिले 30 वर्ष भारतातली काँग्रेस ही जिनांची काँग्रेस, टिळकांची काँग्रेस, गोखलेंची काँग्रेस अशीच ओळखली जात होती. गांधींनी आल्या आल्या ती लोकांची काँग्रेस करायला सुरुवात केली, आणि जसजशी ती लोकांची करायला सुरुवात केली, जसजसं लोक तिला स्वीकारत गेले, तसतसं या सगळ्या प्रस्थापितांच्या हातातून हा देश निसटायला लागला. इंग्रजांच्या हातातून, उच्चवर्णीयांच्या हातातून, हे जे आज धर्मांचं मार्तंड करू पाहतायत त्या सगळ्यांच्या हातातून हा देश निसटून गेला, आणि तो लोकांच्या स्वीकारलेल्या काँग्रेसचा झाला. एक्झॅक्टली 2 वर्षापासून त्या शिबिरात मी असं म्हटलं होतं की एक्झॅक्टली 2 वर्षापासून हेच राहुल गांधी करतोय, की पुन्हा एकदा ही लोकांची करायचा प्रयत्न करतोय. आणि ज्या वेळेला लोक तिला स्वीकारतील तेव्हा हे जे प्रस्थापित इथं सरंजाम निर्माण झालेले आहेत यांच्या हातातून कधी सुटून गेली सत्ता हे कळायचं पण नाही त्यांना. आज ही सर्वात मोठी गरज आहे की या पद्धतीने आपण लोकांच्यासाठी जाणार आहोत का. ही जी मूल्य आहेत, सत्य किंवा सत्याचा आग्रह, सत्याग्रह, हे सत्याग्रह आज आपण करायला तयार आहोत का. या देशातल्या सामान्य शेतकऱ्यांनी 13 महिने दिल्लीच्या सीमेवरती ठाण मांडलं आणि सत्याग्रह केला, सत्याचा आग्रह केला, आणि त्यांनी दाखवून दिलं की सत्याग्रह जर केला तर उन्मत्त झालेले सरकारला सुद्धा खाली झुकावं लागलं, आणि मेरी तपश्चर्या में कमी रह गई असं बोलायला लागलं. ते कृषी कायदे मागे घ्यावे लागले. हे त्या सामान्य शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा करून दाखवलं, त्याच महात्मा गांधींनी सांगितलेल्या मार्गावरून जात असताना. अहिंसा, अहिंसेचा सुद्धा वापर कसा करणार हे समजायला, म्हणजे मगाशी चंद्रकांत दादांनी पण जे सांगितलं ते खूप महत्वाचं आहे की भ्याड माणसाच्या अहिंसेपेक्षा जास्त शूर माणसांनी केलेली हिंसा ही जास्त प्रिय असेल. आपण ते शौर्य दाखवणार आहोत का. म्हणजे बदलापूर सारख्या घटना घडतात आणि मेणबत्त्या घेऊन फिरतात, मेणबत्त्यांनी पेटवा, त्या बलात्काराला पेटवा, हे होऊच कसं शकतं या महाराष्ट्रात. हे करण्याची हिंमत कशी होऊ शकते कोणाची तरी. आणि मग त्याची समर्थनं, त्या महिला पत्रकाराला तो कोण फालतू उन्मत्त राजकारणी तिथला, तो म्हणतो तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखी बातम्या तू करतेस, झोडा काढून मारायला पाहिजे होता. हे होतंय इथं. आणि हा अशा पद्धतीने त्या गांधींच्या स्वप्नातला भारत होणार आहे का. चित्त जहां भयविहीन शीर्ष जहां उच्चरे, हे कसं कसं शक्य आहे. या प्रत्येक गोष्टीचा आपण विचार करणार आहोत का. मिठाचा सत्याग्रह झाला कसा होता, का बरं झाला होता. मिठावरती कर लावला म्हणून सत्याग्रह केला, अख्खा देश उभा राहिला त्याच्या विरोधात. आता प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावलाय ना, आणि कोणी यासाठी कोणी आंदोलन करायला तयार नाही. प्रत्येक गोष्टीवर सकाळी उठल्यापासून आपण वापरत असलेल्या वस्तूंचा विचार करून पहा, प्रत्येक गोष्टीवर आपण टॅक्स देतो. आणि पुन्हा यांच्यातले ते नवीन कॅटेगरी त्यांनी जी निर्माण केली आता संघवाल्यांनी, की टॅक्स पेअर आणि नॉन टॅक्स पेअर. मग टॅक्स पेअरच्या पैशाचं हे, टॅक्स पेअरच्या पैशातून तो शिकतोय. अरे म्हणजे काय, भिकारी सुद्धा टॅक्स देत असतो. तो 5 रुपयाचं बिस्किटचं पुडा जेव्हा विकत घेतो त्यावर त्यांनी टॅक्स देत असतो. ही कुठली नवीन पद्धत केलेली आहे. आणि प्रॉब्लेम सगळा इथंच आहे, कारण गांधी एक छोटीशी गोष्ट आहे. पृथ्वी सिंग नावाचा एक क्रांतिकारक होता कानपूरला, आणि त्या पृथ्वी सिंग हा 6.5 पावणे 7 फूट उंच धिप्पाड शरीराचा, अत्यंत आक्रमक,
आणि त्याला तुरुंगात ठेवलं, अटक करून त्याला तुरुंगात टाकलं. तुरुंगात टाकल्यानंतर तो आजूबाजूच्या कैद्यांना तुरुंगातल्या त्याच्या बोलण्यानी, त्याच्या आक्रमकतेने इतकं पेटवून द्यायचा की ते त्या तुरुंगामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांवरती हल्ले करायचे. तर आता याचं करायचं काय म्हणून त्याला हातापायामध्ये बेड्या घालून रेल्वेनी घेऊन जात असतात आंध्र प्रदेशला, की याला अशा ठिकाणी घेऊन जाऊ जिथं याची भाषाच कोणाला कळणार नाही. आणि त्या आंध्र प्रदेशला नेत असताना रात्रीच्या वेळेला ट्रेनमधून त्याला वाटतं की आपल्या बरोबरचे सैनिक थोडे पेंगुळलेत, तर तो उडी मारतो ट्रेनमधून. आणि ट्रेनमधून उडी मारल्यानंतर त्या जंगलात धडपडत खुरडत असा तो जात असतो. एका ठिकाणी त्याला अशी वस्ती दिसते, त्या वस्तीपाशी जातो आणि त्यांच्याकडे मदत मागतो. तर त्यांना काही कळत नाही हा काय बोलतोय, हा हातापाया पडतो. पण त्यांना इतकी भीती वाटते की हा इतका धिप्पाड माणूस, कैद्याचे कपडे घातलेले आहेत, हातापायात बेड्या आहेत, रक्तबंबाळ झालेला आहे, हा नक्की कोणतरी दरोडेखोर असणार, त्याच्या भांगडीत पडतच नाही त्याला मदत करायच्या. त्याचा पाठलाग करत पाठीमागून ते जवान येतात, सैनिक, आणि त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात करतात तिथंच, गावातच तिथं. आणि तो जीवाच्या आकांताने ओरडत असतो, मदत मागत असतो, कोणाला काही कळत नसतं, हा काय सगळं गाव असं भेदरल्यासारखं पाहत असतं. आणि अचानक तो ओरडतो, महात्मा गांधी की जय. आणि वीज चमकावी तसं ते गाव जागं होतं. त्या माणसाची ओळख पटते, अख्ख्या गावाला कळतं हा कोण आहे. आणि सगळं गाव त्या जवानांवरती तुटून पडतं, त्याला त्याची मुक्तता करतात, त्याच्या हातापायातल्या बेऱ्या तोडतात, त्याला कपडे नवीन देतात, त्याला दुसऱ्या गावापर्यंत सोडायला जातात. कारण हे नाव या देशामधले जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, प्रत्येक भेदाभेदाच्या पलीकडे जाणारं हे नाव आहे. म्हणून हत्या सुद्धा याच नावाच्या होतात. आणि हा आत्ताच्याही व्यवस्थेचा हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. का राहुल गांधींचीच टिंगल टवाळी केली जाते, का त्यांना ट्रोल केलं जातं? कारण हे नाव एक दिवशी सगळ्या भेदांच्या पलीकडे जाईल हे भय जे बसलेलं आहे रेशीमबागेच्या मनात, त्यामुळे हा इतका मोठ्या प्रमाणावरचा द्वेष केला जातोय. चरखा म्हणजे तुमच्यापैकी कोणी चालवून पाहिलाय की नाही मला माहित नाही, पण चरखा शिकावा अशी गोष्ट आहे. आम्ही आमच्याकडे तो एक चरखा क्लब पण चालवतो नाशिकला. म्हणजे 2 हातांचं कॉर्डिनेशन इतकं अद्भुत ठेवायला लागतं, तुमचा उजवा आणि डावा मेंदू दोन्हीही सक्रिय होतात, ऍक्टिव्हेट होतात. त्याचे अनेक हजार फायदे मिळतात. मेडिटेशनच्या अवस्थेत तुम्ही जाता ते सगळं करत असताना. कॉन्सन्ट्रेशन प्रचंड वाढतं, स्मरणशक्ती प्रचंड वाढते. आणि ही गोष्ट या देशातल्या सामान्य माणसाच्या हातात दिली आणि त्याला सांगितलं तुझं सूत तू कात, त्या कातलेल्या सुताचा कापड तू बनव. आणि त्याला एम्पॉवरमेंटची फिलिंग दिली की हे सगळं करून तू इंग्रजांची सत्ता उलथवणार आहेस. ही जी फिलिंग त्या माणसाच्या मनामध्ये देणं आहे, त्याच्यातून जी एम्पॉवरमेंट केलेली आहे, त्याच्यातून महिलांचा जो सहभाग वाढवला या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये, सर्वात जास्त सहभाग महात्मा गांधींमुळे महिलांचा याच्यामध्ये झाला. तर ही अशी एम्पॉवरमेंट देणारी लिडरशिप आज आपल्याला दिसते का राजकारणात, प्रचलित राजकारणात? म्हणजे मी प्रवीण दादा किंवा हे तर आहेत, त्यात काहीच शंका नाही, पण प्रचलित राजकारणामध्ये असं एम्पॉवर लोकांना करणारी नेतृत्व आहे का, दिसत असतं का आपल्याला? आणि त्यांनी तशी पिढीच्या पिढ्या घडवल्या ते करणाऱ्या. पंडित नेहरूंचं मुख्यमंत्र्यांना दर आठवड्याला ते पत्र पाठवायचे, त्याचे 48 खंड आहेत. आणि तुमच्या राज्यामध्ये काय करायला हवं, या देशाच्या प्रगतीसाठी जग कुठे चाललेलं आहे, हे सगळं ते दर आठवड्याला मुख्यमंत्र्यांना लिहायचंय. या माणसाला लिहिता वाचता तरी येतं की नाही माहित नाही. टेलिप्रॉम्प्टरवरचं वाचतो, ते फोनेटिक मधलं इंग्लिश असतं. आणि आज हा खूप महत्वाचा विचार करण्याची गरज आहे की महात्मा गांधींच्या मार्गाने जर का आपण चाललो तरच या देशाची प्रगती होऊ शकते. आणि म्हणून ते बदनाम करायचंय, ते बदनाम करण्याचे प्रयत्न RSS कडून, भाजपकडून सातत्याने केले जातात. कारण त्यांचा संपूर्ण अजेंडा सुरुवातीपासून, स्थापनेपासून हा डिव्हिजन्स क्रिएट करण्याचा आहे. जाती जातीत डिव्हिजन्स करायच्या आहेत, धर्माधर्मात डिव्हिजन्स करायच्या आहेत. म्हणजे आपण आधी तेही म्हटलं की शिक्षित अशिक्षित, गरीब श्रीमंत, टॅक्सपेअर नॉन टॅक्सपेअर, स्त्री पुरुष, हे प्रत्येक भेदाभेद ज्यांना निर्माण करायचा आहे त्यांना गांधी सहन होऊच शकत नाही. तुम्ही म्हटलं गांधींना त्यांनी प्रातस्मरणीय केलं, पण त्यांचं गांधींच्या मृतदेहावर प्रेम आहे, गांधींच्या जीवनावर त्यांचं प्रेम नाही आहे, त्यांच्या मरणावर त्यांचं प्रेम आहे, आयुष्यावर नाही. गांधींनी सांगितलेल्या एकाही मार्गाचा अवलंब कोणी करताना दिसतं का? गांधीजी स्वच्छतेचं प्रतीक करून ठेवलं, आता यांनी करायचा प्रयत्न केलाय की फक्त स्वच्छतेपुरतं गांधीजींना लिमिटेड करून ठेवायचं. सत्य, एक दिवस मोदींनी सत्य बोलून दाखवावं, एक दिवस. किती का थापा मारे ना, काय काय लाल किल्ल्यावरून भाषण. आपण खरंच हा विचार केला पाहिजे की या देशाचं नेतृत्व काय होतं आणि आता कुठे आलंय.
इतक्या थिल्लरपणावरती महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलतो. काय अवस्था आहे. 14-15 महिने झाले मणिपूर जळतंय. 15 महिने, 3 मेला गेल्या वर्षी सुरुवात झालेली होती. आणि त्याच्यानंतर हा महिलांचा सन्मान केला पाहिजे. म्हणजे मुळात पहिल्यांदा त्या विनेश फोगाटच्या बाबतीमध्ये जो गुन्हा केला, हा फक्त म्हणजे विनेश फोगाटला फसवलं नाहीये, हा सगळ्या देशाच्या विरोधात केलेला गुन्हा आहे. 100 ग्रॅम वजन जर जास्त आहे तर तिला नका पाठवू वजन करायला. आजारी म्हणून जाहीर करायचं होतं की नाही खेळणार सामना. निदान सिल्वर मेडल तरी भारताला मिळालं असतं. पण सिल्वर मेडल जर मिळालं असतं तर लाल किल्ल्यावर बसवावं लागलं असतं तिला. आणि तिचं तोंड बघवायची सुद्धा याची हिंमत झाली नसती. कारण या देशाची नवीन संसदेचं उद्घाटन होत असताना या कुस्तीगिरांना पायदळी तोडवलं जात होतं. एक्झॅक्टली बाहेर तिथे. मग कुठल्या तोंडाने तिच्याकडे पाहिलं असतं याने. त्यामुळे ती लाल किल्ल्यावर येऊ नये म्हणून एवढं मोठं षडयंत्र. काल मला एकाने फोन करून सांगितलं, नॅशनल इन्शुरन्समध्ये तो कर्मचारी आहे, हा जो डॉक्टर पारडीवाला आहे, हा ऑलिम्पिकला जाण्याच्या आधी 50 कोटी रुपयाचा इन्शुरन्स काढायला तिथे गेला होता. आणि मला भीती वाटते म्हणून मला इन्शुरन्स 50 कोटीचा काढायचा असं तो तिथं बोलला. आणि तो होऊ नाही शकला. नॅशनल इन्शुरन्सने नकार दिला की आम्ही नाही करू शकत असे परदेशासाठीचे इन्शुरन्स. काय भीती होती त्या पारडीवाला डॉक्टरला, काय भीती होती की त्याला 50 कोटीचा इन्शुरन्स काढावासा वाटला 20 दिवस आधी ऑलिम्पिकच्या. हे 100% षडयंत्र आहे तिच्या विरोधात केलेलं. 2 गुजरातचे खेळाडू 2 आणि त्याला निधी किती 656 कोटी त्या एका राज्याला खेळण्यासाठी. हा संपूर्ण जो प्रॉब्लेम झालेला आहे गेल्या 10 वर्षापासून, याचा खरोखर गांभीर्याने विचार करायची गरज आहे. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी असताना सुद्धा या देशाचा पंतप्रधान ती दूर व्हावी म्हणून काही करतो का, काही बोलतो का? का एवढं मोठं प्रमाण आहे बेरोजगारीचं आज? कारण अभिमानानेच तो जो माणूस सांगतो की 35 वर्ष मी भिक्षा मागितली आणि खाल्लं, ज्याला स्वकष्टाने खाण्याची सवयच नाहीये, तो काय रोजगार देणार तुम्हाला? अशक्य आहे ना. केवळ अशक्य आहे. त्यांनी फुकटच खाल्लं आयुष्यभर, तो कसं काय रोजगार निर्मिती करू शकतो? इम्पॉसिबल आहे. ती अर्थमंत्री जर खुशाल सांगत असेल की मी कांदाच खात नाही, ती काय कांदा उत्पादकाला माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला न्याय देणार आहे? विषयच येत नाही हा. आणि मग पुन्हा पुन्हा आपण याच विषयाकडे येत राहतो की मग या उन्मत्त झालेल्या व्यवस्थेच्या विरोधात करायचं काय? तर एकमेव मार्ग हाच आहे गांधीजींचा, सत्याग्रह. निर्भीडपणाने बोलायचं. काय एक जन्म मिळालेला आहे. माझा काय पुनर्जन्मावर वगैरे विश्वास नाही, देवावर नाही, धर्मावर नाही, काहीच नाही. थोतांड आहे. आपण ते होऊ देणार आहोत का? किती म्हणजे काय काय गोष्टी घडतायत. त्या शाहरुख खानच्या मुलाच्या मैत्रिणीच्या बुटाला 6 ग्रॅम गांजा लागला होता म्हणून आर्यन खानला पकडलं. 6 ग्रॅम गांजा तिच्या बुटाला लागलेला होता म्हणून. मी तेव्हाच म्हटलं होतं की नाशिकलाही आम्ही एकदा दाखवतो कसा टनाटनानी गांजा ठेवला जातो. टन टन. कुंभमेळ्याच्या वेळेला एखाद्या मुलींनी काय हिजाब घातला तर त्याच्या विरोधामध्ये आंदोलन, तिच्या विरोधामध्ये काय दगडफेक करणार. आमच्याकडे नागडे फिरतात कुंभमेळ्याच्या वेळेला. रस्त्यावरून नागडं फिरायची त्यांना परवानगी आहे. एखाद्या मुलीला, त्या मुलीला आपलं डोकं जर झाकायचं असेल तर त्याची मात्र परवानगी नाही. या अवस्थेपर्यंत आपण येणार आहोत का? रादर आलेलो आहोत. आता तरीच उठणार आहोत का याच्या विरोधात? काय काय होत राहणार आहे? तो छपरी तडीपार पुण्यामध्ये येऊन भाषण करतो पवार साहेबांबद्दल. आणि काय भ्रष्टाचार का सरगना. अरे टिनपाट तू दिलं ना त्यांना पद्मविभूषण, हा बोलणार काय? आम्हाला भ्रष्टाचाराबद्दल बोलायचं नाही म्हणे, त्यांना बोलायचं नाही. मग तुम्ही केलं तर काय वाटेल ते चालणार? हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आमच्या ज्येष्ठांचा अनादर करण्याची आमची संस्कृती नाही. जर कोणी करणार असेल तर थोवाड फोडून काढू त्याचं. ही भाषा चालणारच नाही या देशात, या राज्यात. हाच महाराष्ट्र धर्म आहे. ही पद्धत आहे राज्यकर्त्यांची भाषा वापरायची. हा गृहमंत्री असताना संसदेमध्ये भाषण काय करत होता? 370 कलम ज्या दिवशी हटवलं त्या दिवशी फारुख अब्दुल्ला सभागृहात का नाही येत म्हणून विषय झाला, तेव्हा या देशाचा गृहमंत्री भाषा त्याची ऐका. कनपट्टी पे बंदूक लगा के लेके आऊं क्या उनको. ही भाषा देशाचा गृहमंत्री संसदेत वापरतो. ही काय पद्धत आहे? आणि अशा राज्यकर्त्यांच्या हातामध्ये आपण हा देश राहू देणार आहोत का? महाराष्ट्रात काय झालेलं आहे? महाराष्ट्राचं राजकारण इतक्या नीच पातळीला कधी गेलं होतं का?
संताप यावा अशी परिस्थिती आहे सगळी. मग देवेंद्र फडणवीसनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला ते 2 अग्निवीर आहेतच त्यांच्याबरोबर. आता आणखीन 2 जॉईन होणार आहेत. हो, फडणवीस आणि फडणवीसचे अग्निवीर आहेत सगळे. एकनाथ शिंदे, अजित पवार, आता राज ठाकरे त्याच्यात जॉईन होणार. आणि निदान त्या अग्निवीराला एकाला 4 वर्ष मिळतात, एका सैनिकाला. इथं चौघांना मिळून 1 वर्ष, 4 वर्ष. आणि होणारच ते. लाडकी बहीण म्हणजे 26 तारखेला अर्थसंकल्प सादर करत असताना ही योजना आणली आणि 26 तारखेला GR निघाला. बजेट मंजूर झालेलं नसताना 26 तारखेला होर्डिंग पण लागले महाराष्ट्रात लाडकी बहीणचे. कोणालाच प्रश्न पडत नाही आपल्याला हे झालं कसं. म्हणजे मंदिर लीक होतं, संसद लीक होते, पेपर लीक होतात, बजेटही लीक. आधीच होर्डिंग तयार कसे झाले. आणि तिला 1500. तीर्थयात्रेला जाण्यासाठी 20,000 रुपये नागरिकांना म्हणजे मला तीर्थयात्रेला पाठवण्यासाठी सरकार निवडून देतो. माझ्यावर तीर्थयात्रेला जायची वेळ येऊ नये म्हणून सरकार निवडून देतो. हे काय, हे असे राज्य करते. आणि यांच्या भरोश्यावरती आपण काय काय करत असतो. मी एक मत देतो म्हणजे काय करतो, माझ्या आयुष्याची 5 वर्ष सोपवतो त्यांना, त्यांच्या हवाली करतो माझ्या आयुष्याची 5 वर्ष. आणि त्याचा तुम्ही असा खेळखंडोबा करणार की तिला 1500 रुपये देणार. तिचाच भाऊ, त्याच लाडक्या बहिणीचा भाऊ, त्याला 8,000 रुपये. ती पण 12वी झाली, हा पण 12वी झाला. मग तिला 1500, याला 8,000. काय लॉजिक आहे याच्यात. पण या थराला या महाराष्ट्राचं राजकारण आलं कारण आपण तो जो मार्ग आहे सत्याग्रहाचा हा थांबवला, हा बंद केला. म्हणून पुन्हा पुन्हा सतत हेच सांगावं लागतं की या सत्याचा आग्रह धरण्याची आपली तयारी आहे का, आणि वाटेल ती किंमत चुकवून त्या सत्याचा आग्रह धरणार का, हे खूप महत्वाचं आहे. मला ज्या वेळेला न्यायमूर्ती लोयांच्या भाची पहिल्यांदा भेटली, रडून रडून 3 तास मला सांगत होती ती. आणि मी तिला विचारलं की तू माझ्याशी बोलतेस हे तुझ्या घरच्यांना चालेल का. ती म्हणे अजिबात नाही, ते सगळे इतके घाबरलेले आहेत. म्हटलं मग तू का सांगायला आलीस मला हे. तर म्हणे मला असं वाटतं की अशीच दुसरी एखादी घटना घडू नये. ही घटना जी घडलेली आहे या घटनेमुळे हा परिणाम झालेला होऊ शकतो की गरीब माणूस कधीही न्याय मागू शकणार नाही, आणि हे व्हायला नको म्हणून मी तुम्हाला भेटायला आले हे सगळं सांगते. हे त्या छोट्या मुलीला वाटत होतं. मी तिला म्हटलं तुझ्या जीवाला धोका झाला तर. कधी इतकी भाबडी होती, मी कराटे शिकते म्हणे. इतका भाबडेपणा आहे तिच्यात. म्हटलं तुझ्या मामांना खून केला, न्यायमूर्ती लोयांचा खून झाला, ते तुला काय असं हाताने फटके मारायला येणार आहेत का. तुला जर मारणारच असतील तर ते कुठल्याही पद्धतीने करू शकतात. पण ही आपली तयारी असायला हवी की ती किंमत मोजायला मी तयार आहे का. आणि 1 नंबरचे डरपोक आहेत ही लोक, हे पण लक्षात ठेवा. माझ्यावरती इथं फायरिंग झालं ही बातमी आल्यानंतर जे फ्लायओव्हरच्या अलीकडेच, आणि मला एवढंच वाटलं की असं काहीतरी घडलंय म्हणून मी उतरलो, मोटरसायकलवरती होतो मित्राच्या, आणि उलटा त्याच्या मागे धावलो. तर ते इतक्या सुसाट पळून गेले. म्हणजे हा आपण पुन्हा म्हणजे ती अशा अर्थाने जे म्हटलेत मगाशी चंद्रकांत दादा सुद्धा की अहिंसा म्हणजे घाबरट आहोत म्हणून अहिंसा नाही. हिंसा करण्याची पूर्ण ताकद आहे आणि मग मी अहिंसा बद्दल बोलतोय तर त्याला काहीतरी अर्थ आहे. आज मी माझ्या बरोबरच्या लोकांना ती एम्पॉवरमेंट देणार आहे का, ती फिलिंग देणार आहे का की नाही हे केल्यामध्ये तू एम्पॉवर आहेस. मला माझ्या माणसांना एम्पॉवर करता आलं पाहिजे, त्यांच्या मनातलं भय काढून टाकता आलं पाहिजे. हे जे गांधींनी केलं, सामान्य माणसाच्या मनातलं भय काढून टाकलं. विचार करा तुम्ही, 10, 12, 16 वर्षाची मुलं, हे स्वातंत्र्य, शिरीष कुमार नंदुरबारचा 16 वर्षाचा मुलगा छातीवर गोळी खायला तयार होतो. गंमत आहे. आपल्याला हे करता आलं पाहिजे, आणि त्याचा सर्वोत्तम मार्ग गांधी समजून घेणं. मला स्वतःला अनुभव आहे हा. महात्मा गांधी 15 साली भारतामध्ये आल्यानंतर, थँक्यू, ट्रेननी भारतभर फिरले आणि 2015ला त्याला 100 वर्ष होणार म्हणून मी असं ठरवलं की आपणही याच मार्गाने आता फिरायचं, एक्झॅक्टली त्याच रूटवरती, तसंच ट्रेनच्या 3rd क्लास कंपार्टमेंटने. आणि 16,432 किलोमीटर मी ट्रेनमधून फिरलो एकूण, आणि हजारो लोकांची गप्पा ट्रेनमध्ये मारायच्या जनरल क्लास कंपार्टमेंटनीच. मला इतके विलक्षण अनुभव आले
मुघलसराय स्टेशनला मी वाराणसीहून पटण्याला चाललो होतो. मुघलसराय स्टेशनला सकाळी सकाळी ट्रेन थांबली आणि ट्रेनमध्ये 10-12 मुलं चढले. मुघलसराय म्हणजे आता त्याचं नाव बदललंय, दीनदयाल उपाध्याय असं त्या स्टेशनचं नाव दिलंय, कारण त्यांचा खून तिथं झाला होता. हो, आणि संघाने एक सत्यशोधन समिती बनवली होती. त्या सत्यशोधन समितीचे प्रमुख बलराज मधोक होते आणि बलराज मधोकांनी असा रिपोर्ट दिला की दीनदयाल उपाध्यायांचा खून हा अटल बिहारी वाजपेयी, नाना देशमुख आणि बाळासाहेब देवरसांनी केला. आणि नरेंद्र मोदींनी ज्याचा खून झाला त्याचं नाव दिलं रेल्वे स्टेशनला, आणि ज्यांनी खून केला त्यातल्या दोघांना दिलं भारतरत्न. आणि तिथं ती मुलं ट्रेनमध्ये चढली. त्या ट्रेनमध्ये चढल्यानंतर त्यांचा असा गोंधळ चालू होता. तुम्ही असा तिरका झालो, खाली बसलेलो होतो आणि फोटो काढायला लागलो. तर त्यांनी मला विचारलं, ए क्या कर रहा है? तर म्हटलं तस्वीर ले रहा हूं. क्यों? तर म्हटलं मैं पत्रकार हूं. पत्रकार हूं म्हटल्यानंतर ते असे लोंबकळत 5-6 जण माझ्यापाशी आले आणि बसले आणि ते माझ्याशी गांधी नेहरू, गांधी पटेल, गांधी जिना, गांधी सावरकर असं सगळ्या गप्पा मारायला लागले. त्यात एक मुलगा होता मिथुन सिंग नावाचा, जो सकाळी कॉलेजला जायचा आणि दुपारी कन्स्ट्रक्शन साईटवरती गवंड्याचं काम करायचा. तो मला म्हटला की बाबूजी गांधीजी मर गए ऐसा मत बोलो म्हणे, गांधीजी जिंदा है. ही नोव्हेंबर 2014 ची गोष्ट. तर मी म्हटलं कि तुम ऐसा क्यों सोचते हो कि गांधी जिंदा है? तो देखिए गांधी जी के हत्यारे के प्रशंसक तो पहले भी थे, अब तो सत्ता में आए हैं, लेकिन फिर भी इन प्रशंसकों में से किसी की भी हिम्मत नहीं हुई अभी तक कि अपने बच्चे का नाम नथुराम रखे. और जब तक वो शर्म और हया जिंदा है तब तक गांधी जिंदा है. तर आणि मला असा तो इतका पॉवरफुल थॉट असा धाडकन अंगावर कुसळल्यासारखं झालं की हा इतक्या सामान्य कुटुंबातला मुलगा, सर्वात गरीब कुटुंबातला, ज्याच्याकडे म्हणजे गवंड्याचं काम करतो, ज्याच्याकडे मोबाईल नाहीये, वायफाय नाहीये, स्मार्टफोन नाहीये, कुठल्या मॉडर्न लायब्ररीची मेंबरशिप नाहीये, हे याचा ओरिजिनल थॉट आहे गोष्टीकडे बघण्याचा. हा याचा ओरिजिनल विचार आहे. याच पिढीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी. आणि ती जर करू शकलो, त्यांच्या मनामध्ये जर गांधी असा रुजवू शकलो, तर हे फॅसिस्ट काय, हजारो फॅसिस्ट येण्याचा प्रयत्न जरी झाला तरी भारतावर राज्य करता येणार नाही. म्हणून गांधी शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि गांधीचा अंगीकार करणं, त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा, आणि तो सर्वात महत्वाचा हाच सत्याग्रह. बाकी सगळ्या गोष्टी आहेत. अत्यंत प्रॅग्मॅटिक माणूस होता, अत्यंत प्रॅक्टिकल माणूस होता, यात काही शंका. म्हणजे स्वतः नॉनव्हेज खायचं नाही. त्यांच्या आश्रमामध्ये एक दिवशी तक्रार करत सेवाग्रामलाच एक जण आला की आपल्या आश्रमामध्ये मटण करायची तर परवानगी नाहीये. त्या खान अब्दुल खान, गफार खानांच्या घरी त्यांच्या साठी रोज ते मटण खातात, बाहेरून डबा येतो. ते म्हणे हो आपल्याकडे बनवायची परवानगी नाहीये, बाहेरून येत असेल तर काय हरकत आहे. तर हा जो प्रॅग्मॅटिझम आहे, हा प्रॅग्मॅटिझम सुद्धा आपल्याला आणायला पाहिजे. अत्यंत व्यवहार्य पद्धतीने गोष्टींकडे बघता आलं पाहिजे. उगाच भावनेच्या भरामध्ये काहीतरी गोष्टी करायच्या, याला काही अर्थ नाही. भूतकाळाबद्दल एक वाक्य न बोललेला हा राजकीय नेता आहे. जगभरातले नेते तुम्ही काढून पहा, प्रत्येकाने काहीतरी पास्ट टेन्स मधली नॅरेटिव्ह तयार केलेली आहेत. आपल्या देशात सुद्धा कधीही गांधी कधीही पुराणांबद्दल बोलले नाहीत, रामायणाबद्दल बोलले नाहीत, कशाच बद्दल नाही, मिडिव्हल हिस्ट्री बद्दल नाही, कधीही नाही. कायम आज हा प्रॉब्लेम आहे आणि याच्यासाठी मी हे करणार आहे आणि करायला सुरुवात करायची. कृतिशील हीच त्यांची भाषा होती आणि मग लोक त्यात सामील व्हायचे. ही रियालिटी आहे आणि ही गरज आहे आता आपल्याला, की उगाच कुठल्या तरी नॅरेटिव्हमध्ये अडकण्यापेक्षा आज हा प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेमचं सोडवण्यासाठी मी आता हे करायला सुरुवात करणार आहे. हा गांधींचा मार्ग आहे, कृतिशीलतेचा मार्ग आहे. नुसतं तत्वज्ञान धाडणं हा प्रकार नाही. आता ते मगाशी मला सांगत होते गोडसेवरती आता पिक्चर निघणार आहे, काढतील ना ते. सावरकरांवर काढलाच, गोडसेवर काढतील. सावरकरांचं पिक्चरचं तर मी ट्रेलर बघितलं आणि हादरूनच गेलो होतो की भगतसिंगांना प्रेरणा दिली, खुदीराम बोसला प्रेरणा दिली, आणि भगतसिंग यांच्याकडे गेला होता की मला तुमच्या पुस्तकाचं ट्रान्सलेशन करायचं आहे म्हणून, असा त्यात शॉट घातलाय. यांचं पुस्तक आलं 1909ला, भगतसिंगांचं वय होतं 2 वर्ष. यांच्या पुस्तकाचं भाषांतर करायला त्याला मातृभाषा पण येत नव्हती त्याची स्वतःची, बोलता आईच्या मांडीवरच बसलेला होता. कधी गेला होता भाषांतर करायला त्यांच्याकडे? काही. खुदीराम बोस 1908ला त्याला फाशी झाली होती. हे लोकांना माहिती झाली 1909ला, पहिलं पुस्तक जेव्हा छापलं तेव्हा. तोपर्यंत लोकांना हे माहितच नव्हते. कधी खुदीराम बोसला प्रेरणा दिली? काही थापा करणार का चित्रपटाच्या निमित्ताने? हे होणार नाही. गोडसेवरती कितीही चित्रपट काढा, काही फरक पडणार नाही. या देशाने नाकारलेलं आहे, नाकारलेलंच राहणार. अशा पद्धतीने गांधी संपूच शकत नाही, कधीही संपणार नाही, आणि आपण तो संपू द्यायचा नाही. म्हणजे मला ती कविता खरंच इतकी आवडते. चित्त जहा भयविहीन शीर्ष जहा उच्चरे, सत्य का गंभीर जहा वाणी का उत्सरे, ज्ञान जहा मुक्त रे. आहे का मुक्त? ज्ञान मुक्त आहे. या ज्ञानाचं खाजगीकरण करून त्यांनी आता इतकं महागडं करून टाकलेलं आहे की गरीबाला तर मिळणारच नाही. मी रस्त्यावर पेपर विकलेत दादा, इयत्ता 4वी ते 12वी मी पेपर टाकायचो.
आणि पेपर टाकत असताना मी शाळेत जात होतो, त्याच्यातून मी नंतर इंजिनियर झालो. आज पेपर टाकणारा मुलगा इंजिनियर होण्याचं स्वप्न सुद्धा पाहू शकत नाही, स्वप्नात सुद्धा तो पाहू शकत नाही. मी आहेच माझ्या सरकारांचा ऋणी निर्विवादपणे. आज आज परिस्थिती काय करून ठेवलेली आहे. आणि म्हणून हा जो मार्ग आहे महात्मा गांधींचा, या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला सत्याग्रह करण्याची गरज आहे. आणि तरच हे उन्मत्त सत्ताधीश फडणवीस सारखे हे आपण पुन्हा घरी बसवू शकू. आणि हा खरंच म्हणजे हे लक्षात, बरेच जण असं बोलत असतात की मोदी आणि शहा यांचं काय करायचं, मोदी शहाचं काय करायचं. मोदी आणि शहा ही लक्षणं आहेत, आजार नाही. आपल्याला आजारावर उपचार करायचा आहे. आजार रेशीम बागेत आहे, त्या आजारावरती उपचार झाला पाहिजे. मला खूप जण, आता आज गांधींचा विषय होता म्हणून मी काही बोललो तरी त्याबद्दल मला बरेच जण म्हणतात की तू काही झालं की मोदी शहावरती कावर बोलायला सुरुवात करतो. मी खोटं वाटेल, मला डायबिटीसच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला बोलावलं होतं आणि डायबिटीसच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला पहिला 1 मिनिट डायबिटीस, 48 मिनिट नरेंद्र मोदी, अमित शहा आणि RSS, आणि शेवटचा 1 मिनिट पुन्हा डायबिटीस. आपला अजेंडा फिक्स आहे 100%. संपवून टाकेल या देशाला हा RSS वाले, संपवून टाकतील, नाश करतील. हे होऊ द्यायचं नसेल तर उठामपणाने उभं राहावं लागेल, भांडावं लागेल, लढावं लागेल. आणि म्हणजे महात्मा गांधी हा आदर्श का फक्त भारत स्वतंत्र नाही झाला, भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाची प्रेरणा घेऊन 46 देश स्वतंत्र झाले त्यानंतरच्या 10 वर्षात, 47 ते 57 या वर्षात. उगाच त्यांना महात्मा म्हणत नाही. त्या दिवशी मला यांचा फोन आला होता की नथुराम आणि चंद्रकांत, आपला महात्मा गांधी यांच्याबद्दल काहीतरी लिहायचं आहे. माझा मित्र कालच मला म्हणत होता. मी म्हटलं माझ्या मनात एक शॉर्ट फिल्म आहे, शॉर्ट फिल्मची स्क्रिप्ट आहे की गांधीजी इंद्राला म्हणतात मला नथुरामला भेटायचं आहे. इंद्र म्हणतो मी स्वर्गाचा प्रमुख आहे, तो इथं नाही. संपला पिक्चर. तर माझ्या मते आज संभाजी ब्रिगेडच्या या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्तानं मला इथं प्रवीण दादांनी बोलावलं. मला खूप त्यांच्याबद्दल आदर आहे. आणि मला एक आधी व्हॉट्सॲप आला होता बरं का, म्हणजे संभाजी ब्रिगेड दुसरी जी आहे त्याने एक पत्र पाठवलं. त्याच्यानंतर एकाचा फोन आला, तो दुसरा फोन तर मी घेतलाच नाही, की तुम्ही जाऊ नका म्हणे, या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनाला तुम्ही जाऊ नका. तर मी त्याला काही उत्तर दिलं नाही, म्हणजे त्याने त्याच्या मेसेजला. नंतर पुन्हा एकाचा फोन आला, पहा बरं का, विचार करा म्हणे. तर म्हटलं तू ओळखतो का मला? तर म्हणे हो. म्हटलं अमित शहाच्या मागे लागलो ना तर 1000 कोटीचा खड्डा पाडला त्याला मी. जास्त मला धमकी बिमकी द्यायचा प्रयत्न करू नको, मागे लागेल तुझ्या म्हटलं.